वर मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे पोहोचले आणि मंचावरनं मनोज जरांगेंनी आमरण उपोषणाची घोषणा केलेली आहे। संदीप क्षीरसागर जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झाले। सरकारनं गोळी घातली तरी मागे हटणार नाही असा इशारा जरांगेंनी आंदोलन स्थळावरनं दिलाय। सरकारनं आरक्षणाची मागणी मान्य करावी अशी मागणी जरांगेंनी केली आहे। शिवाय कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा आणि 2 तासात मुंबई मोकळी करण्याचे आदेश जरांगेंनी दिलेले आहेत। पोलिसांच्या सूचनांचं पालन करा आणि 2 तासात मुंबई मोकळी करा असे आदेश एकीकडे जरांगेंनी दिले आहेत। मात्र आपण आता मागे हटणार नाही आहोत। सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मागे हटणार नाही असं जरांगे म्हणालेले आहेत। आणि आझाद मैदानावर आता आमरण उपोषणाची घोषणा जरांगेंनी केली। सरकारनं सहकार्य केलंय। मी काय बोलतोय लक्षात ठेवा। सरकारने सहकार्य केलंय, परवानगी दिली, त्याबद्दल आपण काल परवा सरकारचं कौतुकही मोठ्या मनाने केलं। पण आता सरकारने सहकार्य केलं म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचंय। एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुरी ताकद लावायची। आपलं ठरलं होतं मुंबईला जायचं आणि आमरण उपोषण सुद्धा आझाद मैदानावरच करायचं। त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावरती आलोय आणि आमरण उपोषण सुरू केलंय। आता तुमची काय जबाबदारी? प्रत्येक माणसानं आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची, पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं, मग ते कितीही लांब असू दे। एकही गाडी रोडवर राहता कामा नये। स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचंय। तुम्ही जी मुंबई जाम केली ना मराठ्यानो, 2 घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे। जबाबदारी तुमची आहे। आता मला बोलता येणार नाहीये उपोषणला बसल्यावर, म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली, या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली।